त्या मुलांचा आधी आभार मानते. खरोखर सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी ही आपण दरवर्षी साजरी करतो. तसं पाहिलं असता शिक्षकांनी या मुलांसाठी खरोखरच लय मोठं महान हे केलेले आहे आणि त्याचं प्रोत्साहन म्हणून मुलांनी पण व्यवस्थित केलं. त्यांनी स्टेज डेअरिंग केली. प्रथमतः त्या मुलांचं मी अभिवादन करते. आणि खरोखर त्या मुलांनी जे नाटक बसवलं त्याच्याकडून घेण्यासारखं काही अजून अधिक आहे. म्हणून सावित्रीबाईंनी जे शिक्षण दिलंय, चूल आणि मूल, आपण त्या चूल आणि मुलीपासून दूर झालोत. म्हणून तर म्हणते जगत होतो आम्ही अंधाराच्या अंधारामध्ये, खरोखर जगत होतो आम्ही अंधारामध्ये, म्हणून अमर आहेत आम्ही आज सावित्री. खरोखर खरं ज्ञानाच्या ज्योती पेटवल्यात आणि खरोखर त्या ज्ञानाच्या ज्योतीतून प्रत्येक सावित्री खरोखर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे. म्हणून प्रत्येक मुलींना मी एक सांगते, प्रत्येक पालकांना, माझ्या भगिनींना सांगते, खरोखर या शिक्षकांचे मी आभार मानते की मला बोलवलं, अचानक कवेना पण मी आले. आणि खरोखर बाबा खरोखर आज या फोनामुळे, फोन चांगला पण आहे वाईट पण आहे, एक मी संदेश सांगते की फोनामुळे खरोखर चांगली पण आहेत पण ते घेण्यासारखं आहे. आज उन्हाळ्यामध्ये फोनाची खरोखर किती हे घेतली त्यांनी, तर 2 तास आपण फोन बंद ठेवायचा आणि मुलांचे हे करायचे, शिकलेले अभ्यास घ्यायचा. तोच उपक्रम जर आपण प्रत्येक पालकांनी मनामध्ये प्रत्येक पालकांनी घेतला तर अजूनही सावित्री पुढे अजून जाऊन त्या पुढच्या क्षेत्रामध्ये आधी कशा जातील अशा प्रत्येक महिलांनी खरोखर ध्येय घेतलं पाहिजे. आपल्या बालपणामध्येच आपण आपल्या मुलांना मुलींना खरोखर संपत्तीपेक्षा तुम्ही संतती घडा. खरोखर कारण ही संतती हे जगाचे आधारस्तंभ आहेत. खरोखर हे आधारस्तंभ उभा राहत असताना याचे ग्रुप आणि छोट्या नाटक केले ते आज खरोखर ते स्टेजवर येणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या स्टेजवर येऊन त्या मुलांनी इतकं कौतुक स्पष्ट केलेलं आहे तर खरोखर मनाला असं एकदम असं हे वाटण्यासारखं आहे. खरोखर छोट्या मुलांनी भाषणे केलेत कारण ते स्टेजवर येतात आणि उभे राहतात. यामध्येच आपल्या मुलांचं कौतुक आपण पाहिलं पाहिजे. प्रत्येक महिलांनी खरोखर आपल्या मुलांना आणि मुलींना खरोखर फोनपासून दूर ठेवा. मी एवढं तर संदेश यामधून देते. पण सावित्रीबाईंनी खरोखर या नाटकातून आपण बघितलंय की शिक्षणासाठी किती त्यांनी खरोखर महान असे कष्ट घेतलेले. आपल्याला तर आईचं ताट आपल्या पुढे आहे आणि आपण ते फक्त जेवताना कसं जेवायचंय, खाली किती सांडून द्यायचं आणि आपल्या पोटात घास कसा जाऊ द्यायचा आहे, हाच उद्देश प्रत्येकाने पाहिला पाहिजे. आपल्याला आईचं शिक्षण असताना जर आपण मुलं मुली घडवीत नसतील तर खरोखर आपण सावित्री अजूनही बनलेलो नाही. तर जर प्रत्येक स्त्री सावित्री बनलीच तर आणि मुलं या जगामध्ये कधीच वाया जाणार नाहीत एवढा मी संदेश देऊ शकते. कारण आपण आपल्या मुलांना, आपण आपल्या पाल्यांना दिवसभर आपले शिक्षक त्यांना काय शिकवतात आणि आपण घरातून काय शिक्षण देतो हे फार महत्त्वाचं आहे. कारण मुलं जर घडवायची असतील, हे आधारस्तंभ जर मोठे करायचे असतील, आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस कसे दिवस होते हे मुलांना तुम्ही इतिहास दाखवा. त्या मुलांना कधीतरी पाठीमागं वळून बघण्याची संधी द्या आणि पुढं पाऊल टाकत असताना बाळा काटे असू द्या, प्रत्येक वाटेमध्ये तुमच्या फुलं नसतील पण काटे असतील, पण ते काटे पार करून तुम्ही फुल्यामध्ये जाण्यासाठी कोणता मार्ग निवडायचा हे प्रत्येक पाल्याला आपल्याला शिकवायचं आहे. आणि खरोखरच आपले मुले इंग्लिश स्कूललाच टाकावा हा पण मी संदेश देते. इंग्लिश शाळेलाच टाकून आपले मुलं मोठी होतील असं नाही तर प्रत्येकाने जिल्हा परिषद शाळेलाच आपले मुलं शाळेमध्ये टाकवा आणि खरोखर आपले मुलं घडवा. कारण मी माझे मुलं माझं सांगत नाही पण माझे मुलं मी जिल्हा परिषद शाळेला शिकवले, चेहरा टाकले हायस्कूलला शिकवले आणि आज ते मोठे उच्च शिक्षणापर्यंत पोहोचले. आणि खरोखर मी एक अभिमानाने सांगते की मी एक न शिकणारी बाई, लय नाही शिकलेली पण थोडी शिकलेली आहे. पण मी सावित्रीबाई फुलेंची जयंती प्रत्येक वेळेस मी जरी शाळेत नाही आले तर मी घरी साजरी करते. सावित्रीबाई फुलेंची पुस्तकं वाचते कारण सावित्रीबाईचे फुलेंचे जीवन असं होतं, साधी राणी आणि उच्च विचार राणी होती. तर प्रत्येक महिलांना बहिणींना मी सांगू शकते की प्रत्येकाने सावित्रीबाई फुलेंचे पुस्तक वाचा, जिजाऊ माताचे पुस्तक वाचा, तुम्ही प्रत्येक कोणतेही पुस्तक वाचा पण वाचनाचा छंद ठेवा आणि आपल्या पाल्यांना घडवण्याचा प्रयत्न करा. आज छोट्या मुलांचं पुन्हा एकदा मी कौतुक करते की स्टेजवरती येऊन जे सावित्रीबाईविषयी बोलले, आज सावित्री प्रत्येक जणी बोलल्या पण आज आपण प्रत्येक मातांनी, मी खरोखर जगाच्या दृष्टिकोनातून सांगते की प्रत्येक मातांनी आपल्या मुलीला सावित्रीबाईचे पुस्तक वाचूनच दाखवा आणि खरोखर आपली मुली सावित्रीच घडवा. कारण जगामध्ये आपण रोज पेपरला, आपण रोज न्यूजला आपण बातमी, प्रत्येक एक बातमी ऐकता. कारण आपली मुलगी प्रत्येक शिक्षणामध्ये पुढे गेली आणि घरातून तिला जर ध्येयाचं जर खरोखर आपण तिला दाखवलं तर बाबा बाळा असं नाही असं, तर प्रत्येक मुलगी आज सावित्री बनायला अजूनही कमी पडणार नाही. आणि आपण आपल्या पाल्याचा खरोखर प्रत्येकाने की शिक्षणासाठी त्यांना ध्येय दाखवा आणि मोठं बनवा. आणि खरोखर मी शाळेचं आज मला आमंत्रणही नसताना मॅडम
मॅडम आल्या, मी एक 10 मिनिटात आवरलं आणि आले. तशी तयारी नसतानाच त्यांना आले, पण पुन्हा एक वार या चिमुकल्याचे मी पुन्हा एकदा स्वागत करते. आणि शिक्षकांचे पण मी आभार मानते, मला बोलवलं आणि मला संधी दिली म्हणून त्यांचेही आभार मानते.